दर्शक हो, आता पाहणार आहोत एक महत्त्वाची बातमी। शहरात गणेश विसर्जनाचा सोहळा निर्विघ्न आणि सुरळीत पार पडावा यासाठी सोलापूर महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाकडून जोरदार तयारी सुरू आहे। या पार्श्वभूमीवर बुधवारी महापालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे आणि पोलीस आयुक्त यमराज कुमार यांनी तुळजापूर रोडवरील खदान विसर्जन स्थळ, माडा विडी घरकुल परिसर तसंच छत्रपती संभाजी महाराज तलाव येथील विसर्जन कुंडाची पाहणी केली। यावेळी अतिरिक्त आयुक्त रवी पवार, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, पोलीस उपायुक्त गौर हसन, पोलीस उपायुक्त विजय कबाडे, पोलीस उपायुक्त पाटील, नगर अभियंता सारिका अकुलवार, मनपा विभागीय अधिकारी यांसह महापालिकेचे आणि पोलीस प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। महापालिकेकडून शहरातील प्रमुख मिरवणूक मार्गावर खड्डे बुजवणं, झाडांच्या फांद्या छाटणं, प्रकाश योजना सुधारणं यासह आवश्यक दुरुस्तीची कामं करण्यात आली। विसर्जनासाठी स्वतंत्र गाड्या आणि कर्मचारी नेमण्यात आले असून शहरातील एकूण 79 ठिकाणी मूर्ती संकलन केंद्राची उभारणी करण्यात येत आहे। 11 विसर्जन कुंड आणि स्वच्छता आणि आवश्यक मनुष्यबळाची व्यवस्था केली जात आहे। यावेळी आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी मूर्ती संकलन केंद्र तसंच विसर्जन कुंड येथे आवश्यक त्या उपाययोजना तातडीनं पूर्ण करण्याच्या सूचना देत सांगितलं की गणेशोत्सव श्रद्धा आणि भक्तीचा उत्सव असून तो सुरळीत पार पाडण्यासाठी महापालिका प्रशासन कटिबद्ध आहे। नागरिकांनी पर्यावरणपूरक विसर्जनाला प्राधान्य द्यावं असं आवाहन त्यांनी यावेळी केलं। हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस बरच काही।